बॅग पॅक वगैरे झालेली आहे आणि आता मी चाललोय खाली, गाडी खाली घ्यायला आले. सो आपण भेटू तिकडे गेल्यावरती. हे गाईच आता आम्ही निघालोय जायला. आता इथून आम्ही जाणार आहे घनसोलीला. सो तिकडे येणार आहे ऋषभ, त्यांच्याबरोबर A few moments later. आता मी पोहोचलोय घनसोलीला आणि ऋषभची वाट बघत आहे इथे. तर ऋषभ अजून आलेला नाहीये. सो ड्रायव्हर पण बाहेर. आता वाजलेत सकाळचे 11. सो बघू आता. ह्या सो गाडीची पूजा चालली. ऋषभ पण सो आलेला आहे आणि आता आम्ही सर्व मंदिराच्या इथं उभे आहेत. सो आता पूजा वगैरे करून मग आम्ही आता निघू. गाडीला पण हार वगैरे लावणं चालू आहे. पूजा वगैरे आमची आता इथून झालेली आहे. ये गाईस तनू आता आलेली आहे. सो आता आम्ही चाललोय शूट साठी. बट कुठे चाललोय आम्ही सांगणार नाही. लवकरात लवकर तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललोय. लवकरच रिव्हील करतो. हो, आणि याच नेक्स्ट मंथ पर्यंत लवकर. तुम्हाला डेट पण नाही सांगू शकणार आम्ही. ते पण सरप्राईज आहे. सो आता आम्ही त्या गाडीमुळे थोडं थांबलोय. पण लवकरात लवकर निघू आणि बाय. आम्ही आलो मॅक्टीमध्ये बर्गर खायला, कारण का आमची गाडी बिघडली आणि हे नुकतं आता गाडी बिघडली. मेकॅनिक वाला शोधला आणि मध्ये घेतला. तर आता मेकॅनिक वाल्यानी पुरी गाडी वगैरे रिपेअर केली. सो ते टन्नू वगैरे आम्ही सगळे पहिला बसलोय. खाऊन वगैरे जाऊ मग निघू. चाललोय नाही सांगणार. A few moments later. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही सकाळी उठलोय. रात्रीचा शूट घेता जमला नाही कारण का आम्ही खूप उशीर आलो. सो आता आम्ही चाललोय बीचवर आणि आम्ही आता थोड्या वेळाने निघू. आमचं शूट वगैरे चालू होईल. सो आमचे अवतार बघा कसे. तर समोरच एकदम छान अवतार झालेला आमचा. बघा बीच आहे. सो आपण तिथे जा. हा किती सुंदर बीच वाटतोय बघा. बीचवर कोणच नाहीये ना. थोडी पण घाण पण वाटत नाही. बीचवर खूप स्वच्छ आहे. माझी पायाची स्टोरी पहा ना. गाईज हे लाटा बघा आणि ह्याच्या समोर हा खूप सुंदरसा बंगला आहे. इथे बसायला सगळ्या गोष्टी आहे. इथे तुम्हाला बोट पण दिलेली आहे. बोटीने आपण तिकडे त्या साईडला पण जाऊ शकतो. त्या बोट आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आम्ही. आणि मला असं वाटतंय की या पाण्यामध्ये पाणी खूप स्वच्छ आहे. आपल्या ते मुंबईसारख्या पाण्यासारखं आहेच नाही. पाणी खूप वेगळं आहे. खूप वेगळं पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये ना अजिबात घाण सुद्धा नाही आहे. अजिबात घाण नाही. एकदम शुद्ध पाणी आहे. तुम्ही बघू शकता. ते हे करून आलंय. बोल ते पण ब्लॉगर आहे. सो आम्ही इथे नाईट स्टे केलं होतं आणि आता आम्ही तो निघू तयारी वगैरे करून. काहीच आता आमचा फेस बघा कसे झाले. आमचा अवतार बघा फुल डेंजर झालेले आहे. थोबाडावर मार काय बोललीस. मिठाचं पाणी गाईज आता आम्ही आलो आहे जेवायला आणि आम्ही म्हणजे सांगत होते 5 मिनिटं पण आम्हाला भेटलं 1 तासावरती. तर आता आम्ही ते जेवण वगैरे करू. सो ताई आणि दादा वगैरे सगळे बसतात. कधी भेटतंय जेवण असं झालंय. पियानो वाजत बसलाय. हा कधी जेवण येणार आणि कधी आता आपण जेवण वगैरे करू आणि ते पण बघू आता काय मागवते ही काय ऑर्डर करते. आपल्याला तर व्हेजच घे. व्हेज थाली बघायची का. ओके चला भेटू. आता जेवण आलेलं आहे. सकाळपासून आम्हाला भूक लागलेली आणि सकाळपासून भूक लागलेली आणि यांचं नॉनव्हेज जेवण अजून आलेलं नाही म्हणून नका खात आहे.
भूक लागली तिला पण. आणि आमचं जेवण बघा फुल आले आमच्या व्हेज वाल्यांचं. तर भूक लागले ना, जाम भूक लागले जाम. आणि हे बघ इकडे क्या किया है फुल पनीरची भाजी, पनीरची भाजी, रोटी वगैरे. मी आता आणि आता मी शेव वगैरे. मी आता जर ना समजा का माझा कुठला नवीन ड्रेस आणला, जर मला आणि कुठेतरी जायचं, तुम्ही घालायला गेली ना, तो मम्मी टाकेल धुवायला किंवा तो फाटेल, असं काही नाही होतं. एवढं नशीब बेकार आहे, खूप बेकार नशीब. आणि आमच्या समोर जेवतात. हे पाय नका ना हलवू. सो गाईज आता आम्ही जेवण वगैरे करून निघालोय. आणि इकडचं वातावरण पण खूप मस्त आणि जेवण पण खूप टेस्टी होतं. कसं वाटलं तुला जेवण? एक नंबर होतं, ते पण व्हेज. हा, नॉनव्हेज नाही एवढं ठीक, बट व्हेज खूप छान होतं. आणि आम्ही पनीर मसाला, कधी आलात तर इकडे व्हिजिट करा. काय रेस्टॉरंटचं नाव होतं? सोलकडी. सोलकडी, देवबाग संगम हे नाव आहे तिकडचं. खूप मस्त होतं. आहे थोडंसं म्हणजे बीचपासून आहे 5-10 मिनटावरती, पण आलं तर तिकडे व्हिजिट करा नक्की. आणि तिकडचं व्हेज ट्राय करा. सो आता आम्ही इथं सगळं खाऊन वगैरे निघणार आहे. भेटलेलं आजळू फूल हे बघा, हे बघा, हे सगळंच मुरझळलं. किती हे बघा, हे लाजळू फुल आहे बघा. हे बघ, हे बघ इकडे बघ. आणि ते रात्री परत होतात. ते भारी ना, हे परत होतात. पण आपण रात्री परत येऊ, आपण रात्री परत येऊया थोडं. पण हे मुंबईला बघायला नाही भेटत असे झाडं जे इकडे भेटतात ते. मस्त. आज काहीतरी युनिक बघितलं मी, काहीतरी युनिक दिसलं. मग कोकणी मालवणी आणि कोकणी वेगवेगळे आहे की दोन्ही सेम आहे? घाटावरची असते आणि मालवणी वेगळी झाली. काय गो का कैलास. गावात जाऊचा, गावात जाऊचा, गावात जाऊचा म्हणजे गावाला जायचं. हा, कैलास. ही 2-4 शब्द पाठ झाले आता. इथे राहिले तर पूर्ण मालवणी शिकून जाईल. हे नारळ पडलं. नारळ आपल्याला कैलास, कैलास. कैलास. गावात जाऊचा, गावात जाऊचा, गावात जाऊचा. अजून काय? कुठे जायचं? खाई जाऊचा, खई जाऊचा, खई जाऊचा, खाई जाऊचा, खई जाऊचा. डेंजरस आहे बाजूला एवढा. खई जाऊचा, खई जाऊचा, खई जाऊचा, गावात जाऊचा, गावात जाऊचा.